दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या पर्यटकांमध्ये 6 जण महाराष्ट्रातील होते। कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींच्या मृत्यूने या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे। याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। पहलगाम इथं दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला। या हल्ल्याने देशभर संताप व्यक्त केला जात असून हल्ल्यात मृत्यू पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना आधार दिला होता। तसंच या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीबाबतचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं। त्यानुसार आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।